बाईच्या फक्त या दोन इशाऱ्यावरून समजतं की ती खरंच तुमच्यावर फिदा आहे. मित्रांनो, अनेकदा आपल्याला असा प्रश्न पडतो की एखादी स्त्री एखाद्या पुरुषाला खरोखर पसंत करते की नाही, तिच्या मनात त्याच्याबद्दल प्रेमाची भावना आहे की नाही, किंवा ती फक्त सामान्य वागणूक देत आहे. प्रत्येक व्यक्ती आपले प्रेम किंवा आकर्षण शब्दांत व्यक्त करेलच असे नाही. काही जण मनातील भावना उघडपणे सांगतात, तर काही जण आपल्या वागण्यातून, हावभावातून आणि छोट्या छोट्या कृतीतून त्या व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे समोरच्या व्यक्तीचे वर्तन समजून घेणे महत्त्वाचे असते. मात्र हेही लक्षात ठेवणे तितकेच आवश्यक आहे की एखादा एक इशारा म्हणजे त्या व्यक्तीला नक्कीच प्रेम आहे, असा निष्कर्ष काढता येत नाही. अनेक संकेत एकत्र दिसत असतील आणि त्यासोबत संवादातूनही तशी भावना स्पष्ट होत असेल, तरच त्याचा अर्थ अधिक योग्य प्रकारे लावता येतो. मित्रांनो, जेव्हा एखादी स्त्री एखाद्या पुरुषाला पसंत करू लागते, तेव्हा ती नकळत त्याच्या आसपास राहण्याचा प्रयत्न करू शकते. उदाहरणार्थ, तुम्ही शाळा, कॉलेज, ऑफिस किंवा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी असाल आणि ती वारंवार तुमच्या आसपास येत असेल, तुमच्या समोरून जाण्याची संधी शोधत असेल किंवा तुमच्याकडे अधूनमधून नजर टाकत असेल, तर तो एक संकेत असू शकतो. अर्थात, ती त्या ठिकाणी इतरही कारणांसाठी येत असेल, त्यामुळे फक्त या एका गोष्टीवरून निष्कर्ष काढू नये. पण जर वारंवार असे घडत असेल, ती तुमच्याकडे पाहून हलकेसे हसत असेल, नजरांजर झाली की लाजत असेल किंवा पटकन नजर दुसरीकडे वळवत असेल, तर तिच्या मनात तुमच्याबद्दल विशेष भावना असण्याची शक्यता असू शकते. काही वेळा असेही घडते की ती तुमच्याशी बोलण्यासाठी थेट कारण शोधत नाही, पण तुमच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करते. एखाद्या ग्रुपमध्ये असेल तर तुमच्या जवळ बसणे, तुम्ही जिथे उभे असाल तिथे येणे, एखाद्या छोट्या कारणाने संवाद सुरू करण्याचा प्रयत्न करणे किंवा तुमच्या मित्रमंडळींशी ओळख वाढवणे अशा अनेक गोष्टी तिच्या वागण्यात दिसू शकतात. हे सर्व वर्तन तिच्या स्वभावाचाही भाग असू शकतो. त्यामुळे शांतपणे निरीक्षण करणे गरजेचे असते. मित्रांनो, दुसरा एक संकेत म्हणजे ती स्वतःच्या व्यक्तिमत्वाकडे अधिक लक्ष देताना दिसू शकते. उदाहरणार्थ, तुम्ही अचानक तिच्यासमोर आलात की ती केस व्यवस्थित करते, कपडे नीट करते, ओढणी किंवा दुपट्टा सावरते, स्वतःला अधिक सुसज्ज करण्याचा प्रयत्न करते किंवा चेहऱ्यावर हलकेसे स्मित आणते. मानसशास्त्रानुसार, एखादी व्यक्ती ज्या व्यक्तीला पसंत करते त्याच्यासमोर चांगले दिसावे अशी नैसर्गिक इच्छा अनेकदा दिसून येते. त्यामुळे अशा छोट्या कृती कधी कधी आकर्षणाचा संकेत असू शकतात. मात्र प्रत्येकजण सार्वजनिक ठिकाणी स्वतःला व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे हा एकमेव पुरावा मानणे योग्य नाही. याशिवाय, ती तुमच्याशी बोलताना इतरांपेक्षा वेगळी वागते का, हेही पाहण्यासारखे असते. उदाहरणार्थ, तुमच्याशी बोलताना तिचा आवाज मवाळ होतो, ती तुमच्या बोलण्याकडे लक्षपूर्वक ऐकते, तुमच्या आवडीनिवडी जाणून घेण्याचा प्रयत्न करते, तुमच्या कामाचे कौतुक करते किंवा तुमच्या छोट्या यशाबद्दलही आनंद व्यक्त करते. जर ती तुमच्या आयुष्यातील छोट्या गोष्टी लक्षात ठेवत असेल, जसे की तुमचा वाढदिवस, तुमची आवडती गोष्ट किंवा तुम्ही आधी सांगितलेली एखादी माहिती, तर ती तुमच्याकडे विशेष लक्ष देत असल्याचे संकेत असू शकतात. मित्रांनो, आणखी एक गोष्ट म्हणजे ती तुमच्यासोबत वेळ घालवण्यास उत्सुक असते का हे पहा. एखाद्या कामासाठी तुमची मदत मागणे, तुमच्यासोबत चालत जाणे, गप्पा मारण्यासाठी वेळ काढणे किंवा मेसेजद्वारे संपर्क ठेवणे यासारख्या गोष्टी तिच्या मनातील आपुलकी दर्शवू शकतात. जर ती तुमच्या मेसेजला आनंदाने उत्तर देत असेल, संवाद पुढे नेण्याचा प्रयत्न करत असेल आणि फक्त औपचारिक उत्तर देऊन थांबत नसेल, तर तेही एक सकारात्मक लक्षण असू शकते. तिच्या चेहऱ्यावरील हावभाव देखील बरेच काही सांगू शकतात. तुम्हाला पाहिल्यावर तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो का?
ती नकळत हसते का? तुमच्या उपस्थितीत अधिक उत्साही वाटते का? हे लक्षात घ्या. अनेकदा एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरून तिच्या भावना सहज ओळखता येतात. जर ती तुमच्याशी बोलताना वारंवार हसत असेल, डोळ्यात डोळे घालून बोलत असेल किंवा संवाद संपवण्याची घाई करत नसेल, तर तेही तिच्या विशेष आवडीचे संकेत असू शकतात. मात्र, मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. कोणतीही व्यक्ती नम्रपणे, आदराने किंवा मैत्रीपूर्ण वागत आहे म्हणजे ती तुमच्यावर प्रेम करते, असा निष्कर्ष कधीच काढू नये. अनेक लोकांचा स्वभावच प्रेमळ आणि मैत्रीपूर्ण असतो. त्यामुळे एखाद्या एका कृतीवरून निर्णय घेण्याऐवजी सातत्याने दिसणारे वर्तन, तिचा संवाद, तिची तयारी आणि तिची स्पष्ट इच्छा यांचा विचार करणे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तिच्याही मनात तुमच्याबद्दल चांगल्या भावना आहेत, तर घाई न करता आधी तिच्याशी मैत्री वाढवा. तिचा आदर करा. तिच्याशी प्रामाणिकपणे संवाद साधा आणि तिला आरामदायी वाटेल अशा पद्धतीने ओळख वाढवा. तिच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर तीही तुमच्याशी आनंदाने बोलत असेल, वेळ देत असेल आणि तुमच्या सहवासात सहज वाटत असेल, तर योग्य वेळ पाहून तुम्ही तुमच्या मनातील भावना शांतपणे आणि आदरपूर्वक व्यक्त करू शकता. पण जर तिने स्पष्टपणे नकार दिला, अंतर ठेवले किंवा तिला तशी भावना नसल्याचे सांगितले, तर तिच्या निर्णयाचा आदर करणे हेच खरे परिपक्वपणाचे लक्षण आहे. खरे प्रेम म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या इच्छेचा आणि निर्णयाचा सन्मान करणे. कोणावरही प्रेम करण्यासाठी दोघांचीही संमती आणि इच्छा असणे आवश्यक असते. मित्रांनो, कोणत्याही नात्याचा मजबूत पाया हा विश्वास, आदर, प्रामाणिकपणा आणि मोकळा संवाद असतो. फक्त इशायांवर अवलंबून राहण्यापेक्षा एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ द्या. मनातील भावना व्यक्त करताना प्रामाणिक रहा आणि समोरच्या व्यक्तीच्या भावना देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत, हे नेहमी लक्षात ठेवा. अशा पद्धतीने निर्माण झालेले नाते अधिक सुंदर, मजबूत आणि दीर्घकाळ टिकणारे ठरते.